नमस्कार मित्रांनो, अमोल बरिंगे यूट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण हॅवचं स्ट्रक्चर शिकणार आहोत. हॅवचं आपण पॉझिटिव्ह सेंटेन्सेस कसे करू शकतो, हॅवचे निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करू शकतो, हॅवचे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करू शकतो, हे सगळं शिकणार आहोत. आपण हॅवचे युजेस वगैरे शिकूया. चला पहिले स्ट्रक्चर शिकूया. पहिले आपल्याला आय घ्यावं लागते, त्यानंतर हॅव घ्यायचा, त्यानंतर काय घ्यायचा, नाऊन घ्यायचा. आलं लक्षात? हॅव कसं असते की हॅवचा कधी कधी यूज हा मेन वर्ब म्हणून होते, हॅवचा कधी कधी यूज हेल्पिंग वर्ब म्हणून होते. सध्या हॅवचा जो यूज आहे हा आपण मेन वर्ब म्हणून करत आहे, त्यामुळे हॅवला नॉट वगैरे लागणार नाही. मी शिकवतो निगेटिव्ह वगैरे कसं करायचं. तर काय म्हटलं सांगतो. हे पहा, हॅवचा युजेस मी तुम्हाला सांगतो. आज हॅवचे युजेस वगैरे काय असतात. हॅवचा पहिला जो यूज असते हा पजेशन असते. पजेशन म्हणजे काय असते? पजेशन म्हणजे मालकी. पजेशन म्हणजे काय असते? मालकी. तुमची एखाद्या गोष्टीवर मालकी आहे ते दाखवण्यासाठी तुम्ही हॅवचा यूज करता. आलं का लक्षात? मालकी. पजेशनचा अर्थ काय होते? मालकी. दुसरा अर्थ झाला पजेशन. त्याच्यानंतर दुसरा याचा यूज असते तो म्हणजे डिसीज. म्हणजे एखाद्याला जर एखादा रोग असला तर रोग सांगण्यासाठी किंवा बिमारी सांगण्यासाठी आपल्याला हॅवचा आपण यूज करू शकतो. आणि तिसरा हॅवचा यूज असते तो असते म्हणजे रिलेशनशिप. रिलेशन दाखवण्यासाठी म्हणजे नातं. म्हणजे तुम्हाला 2 भाऊ आहे, 1 भाऊ आहे, नातं दाखवण्यासाठी आपण कशाचा यूज करतो? हॅवचा. आता आपण सेंटेन्सेस शिकूया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे पहा, स्ट्रक्चर आपल्याला आय घ्यायचा आहे सब्जेक्ट, त्याच्यानंतर हॅव घ्यायचा आहे, त्यानंतर नाऊन, आणि शेवटी काय घ्यायचं आहे? फुल स्टॉप. आलं लक्षात? एकदम सोपी आहे. हॅवचे युजेस काय? पहिला यूज आहे पजेशन म्हणजे मालकी, दुसरा यूज आहे डिसीज म्हणजे रोग, आणि तिसरा जो यूज आहे तो रिलेशन. तिसरा यूज आहे रिलेशन. आलं लक्षात? रिलेशन म्हणजे नातं. आलं लक्षात? हॅवचे युजेस म्हणजे पजेशन म्हणजे मालकी दाखवण्यासाठी, एखादा रोग सांगण्यासाठी, आणि रिलेशन म्हणजे नातं सांगण्यासाठी. आपण आता एक एक शिकूया. पहिले आपण हॅवचे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस शिकू, त्यानंतर आपल्याला हॅवचे निगेटिव्ह सेंटेन्सेस शिकायचे, त्यानंतर हॅवचे आपल्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस शिकायचे. चला आता हे पहा, पहिले काय घ्यायला लागते? इकडे लक्ष द्या रे. आय, त्याच्यानंतर हॅव. पहिले आय घेतला, त्यानंतर हॅव घेतला, त्यानंतर नाऊन. नाऊन काय असते? नाऊन समजते का तुम्हाला? नाऊन म्हणजे कोणते कोणते? बॅग एक नाऊन आहे, पेन एक नाऊन आहे, त्याच्यानंतर बुक एक नाऊन आहे, बॅग एक नाऊन आहे, चेअर एक नाऊन आहे, डॉग एक नाऊन आहे. आलं लक्षात? याला एक नाऊन म्हणतात. आलं लक्षात? नाऊन म्हणजे फॅन एक नाऊन आहे, डॉग नाऊन आहे ना, कुत्र्याचं नाव नाही का डॉग? हा, आलं लक्षात? हे काय? नाऊन. आपल्याला नाव घ्यायचे. हा, पहिले आय घेतला, त्यानंतर हॅव घेतला, आणि नाऊन. आय हॅव अ डॉग म्हणजे माझ्याजवळ कुत्रा आहे. याचा अर्थ काय होते? माझ्याजवळ कुत्रा आहे. माझ्याजवळ कुत्रा आहे. आलं का लक्षात? हे बा, माझ्याजवळ कुत्रा, हे पजेशन. हे सेंटेन्स काय सांगते आपल्याला? पजेशन म्हणजे मालकी. हा जो कुत्रा आहे तो माझ्या मालकीचा आहे. आय हॅव अ फोन म्हणजे माझ्याजवळ फोन आहे. आय हॅव अ फोन, माझ्याजवळ फोन आहे. हे काय सेंटेन्स सांगते तुम्हाला? पजेशन म्हणजे मालकी. हे काय सांगते? पुन्हा हे सेंटेन्स काय सांगते आपल्याला? मालकी. म्हणजे माझ्याजवळ फोन आहे याचा अर्थ माझ्या मालकीचा फोन आहे. मी तो पैसे देऊन विकत घेतलेला आहे असं समजून घ्या. तो माझ्या मालकीचा फोन आहे असं सांगते. याचा अर्थ होते माझ्याजवळ फोन आहे. आलं लक्षात? यानंतर आता तुम्हाला सांगतो की बा डिसीज साठी हॅवचा यूज कसा होते. आता पजेशन तुम्हाला मालकी सांगितलं की आय हॅव अ डॉग, माझ्याजवळ कुत्रा आहे. आय हॅव फोन, माझ्याजवळ फोन आहे. आय हॅव मोबाईल, माझ्याजवळ मोबाईल आहे. आय हॅव पेन, माझ्याजवळ पेन आहे. हा, तुझ्याजवळ काय आहे? आय हॅव मार्कर. व्हेरी गुड. माझ्यावर पुस्तक आहे. हा, आय हॅव बॅग. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आय हॅव कम्प्युटर. आय हॅव कार, माझ्याजवळ कार आहे. आय हॅव शर्ट, माझ्याजवळ शर्ट आहे. आय हॅव टी शर्ट, माझ्याजवळ टी शर्ट आहे. आय हॅव बायसिकल, माझ्याजवळ सायकल आहे. आलं लक्षात? सांगू शकता तुम्ही आता पजेशन? आय हॅव बाईक. व्हेरी गुड. आता त्यानंतर आपल्याला काय? डिसीज. हॅवचा यूज आपण डिसीज सांगण्यासाठी कसा यूज करतो ते आपण शिकणार. आता पहिले काय घ्यायला लागते? मी आय घेतो. त्याच्यानंतर काय घ्यायला लागते? नाऊन. आता डिसीज
आय हॅव फीवर, मला ताप आहे. याचा अर्थ काय ते मला ताप आहे. आलं का लक्षात? मला ताप आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर आता हे झालं डिसीज. हे आपण याच्यातून काय सांगत असतो? डिसीज म्हणजे एखादी बिमारी वगैरे सांगण्याचं पण सांगण्यासाठी. आय हॅव कॅन्सर, आय हॅव डायबिटिक, आय हॅव हायपरटेन्शन, आय हॅव कफ अँड कोल्ड. आलं लक्षात? आय हॅव फीवर, आय हॅव हेडॅक. बॅक, आय हॅव बॅक पेन. हा म्हणू शकतो. चलो आलं का लक्षात? आय हॅव फीवर, मला ताप आहे. आलं लक्षात? आय हॅव कॅन्सर, मला कॅन्सर आहे. आय हॅव डायबिटिक, आय हॅव हायपरटेन्शन, मला हायपरटेन्शन आहे. आय हॅव फीवर लिहिलं ना. आय हॅव कफ अँड कोल्ड, मला कफ अँड कोल्ड आहे. आलं लक्षात? बिमारी सांगताना आपण हॅवचा यूज समजला तुम्हाला. आता याच्यानंतर आपण शिकणार आहोत रिलेशन. रिलेशन म्हणजे काय असते? नातं. नातं म्हणजे समजा हे पहा, आता रिलेशन साठी कसा यूज होते आयचा. पहिले काय घ्यायला लागते सांगा? त्याच्यानंतर हॅव, त्याच्यानंतर आपण हॅव घेतलं, त्यानंतर आपल्याला काय लागते? नाव. हा, आय हॅव 2 ब्रदर, मला 2 भाऊ आहेत. आय हॅव 2 ब्रदर. हा, हो. आय हॅव 1 सिस्टर, मला 1 सिस्टर आहे. आय हॅव 1 सिस्टर, आय हॅव 2 ब्रदर, आय हॅव हो, मला 2 भाऊ आहेत. मला 2 भाऊ, मला 2 भाऊ आहेत. आलं लक्षात? आय हॅव 2 ब्रदर. हे काय रिलेशन? हॅव आपल्याला असं रिलेशन सांगतो. आलं लक्षात? पहिले आय घ्या लागते, त्यानंतर हॅव घ्या लागते, त्यानंतर एखादं नाव येणार. समजलं तुमच्या? आलं लक्षात? आलं का तुमच्या लक्षात? कोणाच्या लक्षात नाही आलं? इकडे लक्ष द्या रे. तिकडे लक्ष द्या, तिकडे नको. हा, पहिले पहा. आता मी अधिक काही सेंटेन्स करतो. हा, पहिले काय घ्या लागते? आय. त्याच्यानंतर काय घ्या लागते? आय हॅव अ बॅग, माझ्याजवळ बॅग आहे. माझ्याजवळ बॅग आहे. आलं का लक्षात? त्याच्यानंतर पहिले अजून घेतो मालकी, पोझेशन. पण याचा जो पोझेशनचा जो मिनिंग म्हणजे हॅवचा जो मिनिंग असते ना, जास्त आपण पोझेशन साठी म्हणजे मालकी दाखवण्यासाठी खूप जास्त यूज करतो हॅवचा. असं समजून घ्या की 98% याचा यूज आहे आपला पोझेशनचा. ओनली 1% आणि 1% असं समजून घ्या. 1% याचा यूज आहे. जास्त यूज आपण पोझेशन म्हणजे मालकी दाखवण्यासाठी करतो. आय हॅव अ कॅट, माझ्याजवळ मांजर आहे. माझ्याजवळ मांजर आहे. ही मांजर माझ्या मालकीचे, ही बॅग माझ्या मालकीची आहे. माझ्याजवळ मांजर आहे. आलं लक्षात? आय हॅव बॅग, आय हॅव कॅट, आय हॅव अ बुक, माझ्याजवळ पुस्तक आहे. माझ्याजवळ पुस्तक आहे. माझ्याजवळ पुस्तक आहे. आलं का लक्षात? हा बा, हॅव पासून असे आपण पॉझिटिव्ह सेंटेन्सेस करू शकतो. पहिले आय घ्यायचा, त्यानंतर हॅव घ्यायचा, त्यानंतर नाऊन घ्यायचा. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं. एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही कुठंच समजा कोणत्याही युट्यूब चॅनलवर तुम्हाला दिसणार नाही. अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं. याचे युजेस पण सांगितले, पोझेशन, डिसीज आणि रिलेशन. याचे पोझेशन, डिसीज आणि रिलेशन तिन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत आपल्याला की यूज कसा करायचा. आणि फक्त तुम्हाला आय घ्यायचा, हॅव घ्यायचा आणि शेवटी तुम्हाला नाऊन लावायचा आणि शेवटी फुल स्टॉप. आलं लक्षात? तुम्हाला फक्त नाऊन जोडायचं आहे. नाऊन म्हणजे वेगवेगळे जसे नावं असतात. बॅग एक नाऊन आहे, फोन एक नाऊन आहे, बाईक एक नाऊन आहे, त्याच्यानंतर कार एक नाऊन आहे, कम्प्युटर एक नाऊन आहे. हे सगळे नाऊन कोणताही तुम्ही नाऊन लावू शकता आणि तुमचं सेंटेन्स लगेच तयार होते. आता आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस शिकणार आहोत. निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करायचे त्याआधी आपण स्ट्रक्चर शिकूया. हे पहा, आय घ्यायचा, त्यानंतर डू घ्यायचा, त्यानंतर नॉट घ्यायचा, त्यानंतर हॅव, त्यानंतर नाऊन. हॅवला आपण नॉट लावू शकत नाही कारण की हॅव हा इथं मेन वर्ब म्हणून काम करते. हॅव मेन वर्ब म्हणून काम करत असला त्यामुळे आपण त्याला नॉट लावू शकत नाही डायरेक्ट. आपल्याला डू हा बोरो करावा लागतो. बोरो म्हणजे उसना घ्यावा लागतो आणि त्याला आपण नॉट लावू शकतो. डू नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपण डोंट पण वापरू शकतो. डू नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म डोंट होतो.
म्हणजे आपण हे पण स्ट्रक्चर आपण यूज करू शकतो. आपण असं सेंटेन्स जरी केलं तरी करेक्ट आहे, असं सेंटेन्स केलं तरी करेक्ट आहे. पहिले आय घ्यावं लागते, त्यानंतर डोंट घ्यावं लागते, त्यानंतर हॅव घ्यावं लागते, त्यानंतर नाऊन घ्यावं लागते. हे पहा, आय, त्यानंतर डोंट, त्यानंतर हॅव, त्यानंतर नाऊन. आय डोंट हॅव अ कार. आय डोंट हॅव अ कार. कार काय? नाऊन आहे. याचा अर्थ होते माझ्याजवळ कार नाहीये. माझ्याजवळ कार नाही आहे. माझ्याजवळ कार नाही आहे. आलं लक्षात? त्यानंतर आता दुसरं सेंटेन्स करूया. पहिले काय घ्यायला लागते? स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर आपल्याला फॉलो करायचं आहे. हा स्ट्रक्चर आपला मॅप आहे. हा स्ट्रक्चर आपला मॅप आहे. पहिले आपल्याला आय घ्यावं लागते, त्यानंतर आपल्याला डोंट घ्यावं लागते. पहिले मी आय घेतला, त्यानंतर मी डोंट घेतला, त्यानंतर आपल्याला हॅव घ्यावं लागते आणि त्यानंतर नाऊ. आय डोंट हॅव अ बॅग. याचा अर्थ होते माझ्याजवळ बॅग नाही आहे. माझ्याजवळ बॅग नाही आहे. माझ्याजवळ बॅग नाही. लक्षात? यानंतर आपण पुढचं सेंटेन्स पाहूया. पहिले आय घ्यावं लागते, त्यानंतर डोंट घ्यावं लागते. पहिले आय घ्यायचं, त्यानंतर डोंट घ्यायचं, त्यानंतर हॅव घ्यायचं आणि एखादं नाव. आय डोंट हॅव अ कम्प्युटर. माझ्याजवळ कम्प्युटर नाही आहे. याचा अर्थ होते माझ्याजवळ कम्प्युटर नाही आहे. माझ्याजवळ कम्प्युटर माझ्याजवळ कम्प्युटर नाही आहे. तुमच्या आता लक्षात आलं असेलच की आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करू शकतो. पहिले आय घ्यायचा, त्यानंतर डोंट घ्यायचा, त्यानंतर हॅव घ्यायचं आणि त्यानंतर नाऊन. जे नाऊन तुम्हाला घ्यायचं आहे ते नाऊन. एक लास्ट सेंटेन्सेस पाहूया निगेटिव्हचं. पहिले आय घ्यायचं, त्यानंतर डोंट, त्यानंतर हॅव, त्यानंतर नाऊन. आय डोंट हॅव अ बाईक. माझ्याजवळ बाईक नाही आहे. याचा अर्थ होतो माझ्याजवळ बाईक नाही आहे. निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करायचे तुमच्या आता लक्षात आले असणारच. यानंतर आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करायचे, हॅवचे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करायचे ते आपण शिकणार आहात आणि त्यानंतर या व्हिडिओला एंड होणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ सोबतच राहा, म्हणजे व्हिडिओला डिस्कनेक्ट करू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला हॅव एकदम क्लिअर होऊन जाईल. आता आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस शिकणार आहोत. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. ते कसे शिकायचे मी तुम्हाला सांगतो. पहिले डू घ्यायचा, त्यानंतर आय घ्यायचा, त्यानंतर हॅव घ्यायचं, त्यानंतर नाऊन घ्यायचा आणि शेवटी काय घ्यायचं? क्वेश्चन मार्क. तुमच्या लक्षात आलं असेल. पहिले डू, त्यानंतर आय, त्यानंतर हॅव, त्यानंतर नाऊन आणि शेवटी काय घ्यायचं? क्वेश्चन मार्क. चला आपण यानंतर आता सेंटेन्सेस वगैरे करूया. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस कसे होतात त्याचं मिनिंग वगैरे समजून घेऊया. पहिले मला डू घ्यावं लागेल, त्यानंतर मला आय घ्यावं लागेल, त्यानंतर मला हॅव घ्यावं लागेल आणि त्यानंतर एखादं नाव घ्यावं लागेल, एखादं नाऊन घ्यावं लागेल. डू आय हॅव अ कार आणि शेवटी काय घ्यावं लागेल? क्वेश्चन मार्क. माझ्याजवळ कार आहे का? याचा अर्थ होते माझ्याजवळ कार आहे. माझ्याजवळ कार आहे का? यानंतर आपण सेकंड सेंटेन्स करणार आहोत. पहिले मला डू घ्यावं लागेल, त्यानंतर मला आय घ्यावं लागेल, त्यानंतर मला हॅव घ्यावं लागेल, त्यानंतर मला एखादं नाऊन घ्यावं लागेल. डू आय हॅव अ बाईक आणि शेवटी मला क्वेश्चन मार्क घेणं अनिवार्य आहे. जर मी क्वेश्चन मार्क नाही घेतलं तर सेंटेन्स इनकरेक्ट होऊन जाईल. माझ्याजवळ बाईक आहे का? याचा
मिनिंग होते माझ्याजवळ बाईक आहे का. हे पण आता काय करतो मी, पहिले काय घेतो, डू घेतो, त्यानंतर आय घेतो, त्यानंतर काय घ्यायचं, हॅव, त्यानंतर काय घेतो मी, नाउन. डू आय हॅव अ कम्प्युटर. डू आय हॅव अ कम्प्युटर. माझ्याजवळ कम्प्युटर आहे का. माझ्याजवळ कम्प्युटर आहे का. हे पहा, पहिले मी डू घेतला, त्यानंतर मी आय घेतला, त्यानंतर मी हॅव घेतला आणि त्यानंतर नाउन आणि एंडला मला क्वेश्चन मार्क द्यावा लागेल. असे आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस करू शकतो. एक एंड सेंटेन्सेस किंवा पहिले मला डू घ्यावं लागेल, त्यानंतर मला आय घ्यावं लागेल, त्यानंतर मला हॅव घ्यावं लागेल, त्यानंतर मला नाउन घ्यावं लागेल. डू आय हॅव अ बॅग. बॅग काय झालं, नाउन, आणि शेवटी काय घ्यायला लागेल, क्वेश्चन मार्क. याचा अर्थ होते माझ्याजवळ बॅग आहे का. माझ्याजवळ बॅग आहे. माझ्याजवळ बॅग आहे का. मित्रांनो, तुम्हाला आता लक्षात आलं असेलच की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस कशी करायची. हॅव पासून निगेटिव्ह पासून हॅवचे सेंटेन्सेस कसे करायचे, पॉझिटिव्ह सेंटेन्सेस कसे करायचे, तुम्ही आता हे शिकले असालच. तुम्ही हे सेंटेन्सेस स्वतः तयार करू शकता. मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तुम्ही ट्राय करा, तुम्हाला पण हे सेंटेन्सेस येऊ शकतात, कारण अगदी सोप्या पद्धतीने मी शिकवलेले आहेत. दुसरी गोष्ट, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.